ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट मनापासून समजून घ्या. आयुष्यात काही प्रवास असे असतात ज्यांची सुरुवात आपण स्वतः करतो, पण काही प्रवास असेही असतात ज्यासाठी नियती आपल्याला नकळत तयार करत असते. सुरुवातीला त्या मार्गावर अडथळे दिसतात, अनिश्चितता जाणवते, काही निर्णय कठीण वाटतात आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. पण काळ पुढे सरकतो आणि एक दिवस मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते की त्या प्रत्येक वळणामागे एक अर्थ होता. नदीला समुद्र कुठे आहे हे जन्मताच माहीत नसते, पण ती वाहत राहते. पक्षाला हजारो किलोमीटरच्या स्थलांतराचा मार्ग कोणी शिकवत नाही, तरी तो योग्य दिशेने उडत राहतो. आकाशातील तारे रोज त्याच मार्गाने फिरतात, कारण निसर्गाला त्याचा नियम माहीत असतो. माणसाच्या आयुष्यातही असेच काही अदृश्य नियम कार्यरत असतात. प्रत्येक विलंब हा अपयश नसतो आणि प्रत्येक वळसा हा चुकीचा मार्ग नसतो. काही वेळा नियती आपल्याला अधिक योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी थोडा मोठा प्रवास घडवत असते. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी अशाच एका नव्या दिशेची चाहूल देणारा ठरू शकतो. हा आठवडा केवळ घडणाऱ्या घटनांचा नाही, तर स्वतःच्या जीवन प्रवासाकडे नव्या नजरेने पाहण्याचा काळ ठरू शकतो. ज्या गोष्टी आज साध्या वाटत आहेत त्यांचे महत्त्व पुढील काही दिवसात अधिक स्पष्ट होऊ शकते. धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु म्हणजे ज्ञान, विवेक, आशावाद, अध्यात्म, विस्तार आणि योग्य मार्गदर्शन. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींना नवीन गोष्टी शिकण्याची, अनुभवातून वाढण्याची आणि जीवनात मोठा अर्थ शोधण्याची नैसर्गिक ओढ असते. त्या फक्त यश मिळवण्याचा विचार करत नाहीत, तर त्या यशामागील मूल्य आणि अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा मोठी स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना सर्वात मोठी परीक्षा म्हणजे संयम असते. जेव्हा अपेक्षित परिणाम लगेच दिसत नाहीत, तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतात. मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझे प्रयत्न योग्य आहेत का? अशा शंका येतात. हा आठवडा तुम्हाला एक सुंदर संदेश देत आहे. मार्गावर विश्वास ठेवा. प्रत्येक उत्तर लगेच मिळाले नाही म्हणून प्रवास चुकीचा आहे असे होत नाही. या काळात एखादी छोटी घटना, एखादा साधा संवाद किंवा एखादा अनपेक्षित अनुभव तुम्हाला नवीन विचार देऊ शकतो. काही वेळा जीवनातील सर्वात मोठे बदल मोठ्या घोषणांनी होत नाहीत, ते एका शांत क्षणातून सुरू होतात. म्हणून या आठवड्यात प्रत्येक अनुभवाकडे जागरूकपणे पहा. धनु राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. त्या पडल्या तरी पुन्हा उभ्या राहतात. संकट त्यांना थांबवत नाही, उलट अधिक मजबूत बनवते. त्यामुळे जर मागील काही काळात तुम्हाला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नसतील, तर त्याकडे शेवट म्हणून पाहू नका. कदाचित तो पुढील टप्प्यासाठीचा आवश्यक अनुभव असू शकतो. या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येऊ शकते. काही प्राधान्यक्रम बदलतील, काही निर्णय अधिक सोपे वाटतील आणि काही गोष्टींबद्दल मनातील संभ्रम कमी होऊ शकतो. मात्र कोणताही मोठा निर्णय केवळ भावनेच्या भरात घेऊ नका. ज्ञान आणि संयम यांचा समतोल राखल्यास पुढचा मार्ग अधिक सहज होईल. या काळात निसर्गाकडून एक महत्त्वाचा धडा घ्या. धनुष्याचा बाण जितका मागे ओढला जातो, तितकाच तो पुढे वेगाने जातो. त्याचप्रमाणे आयुष्यातील काही विलंब, काही संघर्ष आणि काही प्रतीक्षा या तुमची गती कमी करण्यासाठी नसतात, तर तुम्हाला अधिक उंच झेप घेण्यासाठी तयार करत असतात. त्यामुळे आजचा संयम उद्याच्या प्रगतीचा पाया ठरू शकतो. आठवड्याचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे विश्वास. स्वतःवर विश्वास, आपल्या प्रयत्नांवर विश्वास आणि योग्य वेळ येईल यावर विश्वास. हा विश्वास आंधळा नसावा, तो सततच्या प्रयत्नाने मजबूत झालेला असावा. कारण ज्योतिषशास्त्र मार्ग दाखवते, पण त्या मार्गावर चालणारे पाऊल तुमचेच असते. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत सांगते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमचे कर्म, तुमचे ज्ञान, तुमचे निर्णय आणि तुमची सकारात्मक वृत्ती हेच तुमच्या आयुष्याचे खरे आधार आहेत. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेचा प्रवास तुमच्याच धैर्याने पूर्ण होतो. म्हणून मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा धनु राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा स्वतःच्या प्रवासावर पुन्हा विश्वास ठेवण्याचा, प्रत्येक अनुभवामागील शिकवण समजून घेण्याचा, योग्य वेळेची शांतपणे वाट पाहण्याचा आणि जीवनात येणाऱ्या नव्या दिशेचे स्वागत करण्याचा काळ ठरू शकतो. तर चला आता पाहूया 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात धनु राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत. कोणत्या दिवशी नियती तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकते. कोणत्या क्षणी एखादा साधा निर्णय भविष्यात मोठे परिवर्तन घडवू शकतो. आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता प्रेरणादायी संदेश घेऊन आले आहे. या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी आशावादी विचाराने होऊ शकते. काही दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम हळूहळू कमी होऊ लागेल आणि पुढे कोणत्या दिशेने वाटचाल करायची याची स्पष्टता मिळू शकते.
हा काळ मोठ्या निर्णयांपेक्षा योग्य दिशा निश्चित करण्यासाठी अधिक अनुकूल ठरू शकतो. त्यामुळे घाई न करता प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करा. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी अनपेक्षित बातमी, जुना संपर्क किंवा पूर्वी अर्धवट राहिलेल्या कामाशी संबंधित नकारात्मक हालचाल दिसू शकते. ज्याची फारशी अपेक्षा नव्हती अशा विषयातही प्रगतीची चिन्हे दिसू शकतात. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजून दुर्लक्ष करू नका. काही वेळा नियती मोठे बदल मोठ्या संधींच्या रूपानेच आपल्यासमोर आणते. धनु राशीच्या व्यक्ती स्वभावतःच मोठ्या विचार करतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि स्वतःला सतत विकसित करायला आवडते. या आठवड्यातही एखादी नवीन कल्पना, नवीन माहिती किंवा नवीन व्यक्ती तुमच्या विचारविश्वावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते. मन खुले ठेवले तर या अनुभवातून पुढील काळासाठी महत्त्वाची प्रेरणा मिळू शकते. कामाच्या बाबतीत हा आठवडा सातत्याचा संदेश देतो. काही कामे अपेक्षेपेक्षा हळूहळू पुढे जातील, पण त्याचा अर्थ अडथळा असा समजू नका. योग्य नियोजन, संयम आणि नियमित प्रयत्न यामुळे हळूहळू प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला या काळात उपयुक्त ठरू शकतो. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न वाढवण्याच्या संधीबरोबरच खर्चावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अचानक मिळालेल्या पैशाचा किंवा बचतीचा योग्य उपयोग करण्याचा विचार करा. भावनेच्या भरात मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. विचारपूर्वक केलेले नियोजन भविष्यात अधिक स्थैर्य देऊ शकते. कौटुंबिक वातावरणात आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील एखादा जुना विषय शांतपणे मिटू शकतो. वडीलधाऱ्यांचा सल्ला किंवा आशीर्वाद तुमच्यासाठी मानसिक बळ देणारा ठरू शकतो. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्यास मनावरील ताण कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा विश्वास दृढ करण्याचा आहे. एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळू शकते. गैरसमज दूर करण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. बोलताना प्रामाणिकपणा आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. तुमचे स्पष्ट पण प्रेमळ बोलणे अधिक प्रश्न सोडवू शकते. या आठवड्यात तुमच्या अंतर्ज्ञानाची शक्तीही वाढू शकते. एखाद्या निर्णयाबाबत आतून मिळणाऱ्या शांत संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. मात्र प्रत्येक गोष्ट तथ्य आणि विवेक यांच्या आधारावरही तपासा. भावना आणि तर्क यांचा समतोल साधला तर योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. आध्यात्मिक दृष्टीने हा आठवडा प्रेरणादायी ठरू शकतो. देवदर्शन, नामस्मरण, एखादा आध्यात्मिक ग्रंथ वाचणे किंवा निसर्गात शांत वेळ घालवणे यामुळे मन अधिक स्थिर होऊ शकते. काही प्रश्नांची उत्तरे बाहेर न शोधता स्वतःच्या अंतर्मनात शोधण्याची प्रेरणा मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या, पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. प्रवास किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात एखादी आनंदाची बातमी, कौतुक किंवा तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागण्याची शक्यता आहे. अजून सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली नसली तरी योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचा आत्मविश्वास मिळू शकतो. हा आत्मविश्वासच पुढील काळातील मोठ्या यशाचा पाया ठरू शकतो. या संपूर्ण आठवड्याचा सर्वात मोठा संदेश आहे, प्रवासावर विश्वास ठेवा. प्रत्येक वळणाचा अर्थ लगेच समजत नाही. काही वेळा नियती आधी आपल्याला तयार करते आणि नंतरच मोठी संधी देते. त्यामुळे कोणताही विलंब म्हणजे अपयश असे समजू नका. संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर पुढे चालत राहा. विश्वजणू तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय हळूहळू आकार घेत आहे. आज केलेले प्रामाणिक प्रयत्न, योग्य निर्णय आणि चांगले विचार उद्याच्या यशाचा पाया बनू शकतात. म्हणून प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काही मिळेल त्यातून शिकत पुढे जात राहा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्कीच समाधान देणारे ठरू शकते.